या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना घरचा आहार देत आज शिर्डीमध्ये या ठिकाणी भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे। नेमकी कशासाठी मोर्चा काढला आपण हे विचारणार विवेकजी, काय नेमकी मोर्चाचं प्रयोजन होतं? हा मोर्चा आहे 1.5-2 वर्षापासून होत असलेल्या अन्याय विरोधात आवाज उठवण्याकरता राहता कोपरगाव तालुक्यातील सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, सोसायटीचे विविध सहकारी संस्थेचे सदस्य, आजी माजी पदाधिकारी यांनी काढलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी काढलेला आहे। कारण की सरकार नसताना एवढा अन्याय झाला नाही, तेवढा अन्याय गेल्या 1.5-2 वर्षामध्ये इथं असलेल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आलेला आहे। त्याच्या विरोधात हा उठाव होता, लोकांचा आवाज होता। एकंदरीत एकाच पक्षात असताना आपल्याला पक्ष विरोधी म्हणजे पक्षाच्या विरोध आपल्याच लोकांच्या विरोधात मोर्चा काढला। हीच तर खरी खंत आहे। ज्या पक्षासाठी गेली 10-12 वर्षापासून आम्ही बूथ कमिटी असेल, एक बूथ 30 यूथ असेल, सरळ ॲप असेल, नमो ॲप असेल, विविध पदाधिकारी, विविध योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्याने करतो। तर स्वाभाविकरित्या बूथच्या कार्यकर्त्याला अपेक्षा असते की आपलं रेशन कार्डचं काम, आपलं संजय गांधी निराधाराचं काम किंवा छोटे छोटे कामं घरकुलाचं काम किंवा आपल्या सरपंचाचं म्हणणं असतं की जनसुविधा असेल, दलित वस्ती असेल, याच्यातून आपण लोकांचे 4 कामं केले तर निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांच्याकडं पक्षासाठी, लोकसभेसाठी, मोदी साहेबांसाठी, राज्याच्या नेतृत्वासाठी मतदान मागायला जाता येईल हक्काने। परंतु आपलेच कामं जर होत नसतील तर कुठल्या अधिकाराने आपण जनतेकडे मतं मागायला जायचं? आणि म्हणून दलित वस्ती सारखा निधी अडवून ठेवला आहे, जो हक्काचा दलित वस्ती निधी आहे। या ठिकाणी केंद्र राज्य सरकार दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे, पण स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी की प्रतिस्पर्धी संपवायचे म्हणून जवळपास 50हून अधिक ग्रामपंचायतीला 1ही रुपयाचा दलित वस्ती 2 वर्षापासून मिळाला नाही, असं इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे। त्याच्या निषेधार्थ दलित लोक, दलित संख्या, त्यांच्या बांधव मोठ्या प्रमाणात होते। आदिवासी लोकसंख्या जवळपास 50 आदिवासींची लोकवस्ती संपूर्ण कागदपत्र पूर्ण असताना देखील फक्त आगळा वेगळा असा एक नगर जिल्ह्यामध्ये प्रथमतः अशी लोकवस्ती तयार होणार आहे। आपण बघितलं मोदी साहेबांच्या हस्ते सोलापूरला मोठं घरकुलाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं, लोकार्पण झालं। अशा स्वरूपाचं आमच्या यसगावात आम्ही देखील उभं करत होतो। राष्ट्रपती पुरस्कार विजेता आमचं गाव आहे स्वतःचं माझं, तिथं आदिवासी सरपंच असताना ते अडून ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी धनगर समाजाचे 10,000 कोटी NCDC मार्फत बजेटमध्ये मागच्या सरकारने दिले की धनगर समाज मुख्य प्रवाहात यावं, परंतु आम्ही 50 संस्था काढल्या। या ठिकाणी पशुसंवर्धन मंत्री ते असल्या कारणास्तव 1.5 वर्ष झाले त्याचे अजून त्यांनी मान्यता दिलेली नाही। ज्या जिल्हा बँकेवर सत्तांतर करून आम्ही भाजपचे चेअरमन बसवण्यासाठी योगदान दिलं, त्या जिल्हा बँकेमार्फत मंजूर असलेलं आमचं श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचं 40 कोटीचं कर्ज अडून ठेवलं। त्यामुळे आज जवळपास 30-40 कोटीचं शेतकऱ्यांचं पेमेंट मागं राहिलेलं आहे। एक ना अनेक असे छोटे छोटे प्रश्न आहे, जनसुविधेचे प्रश्न आहे, अधिकाऱ्यांची अरेरावी आहे, गळचेपी धोरण आहे। याच्या विरुद्ध हा सगळा जनतेचा आक्रोश नुसते एका हाकेवर किंवा एका मेसेजवर उपळलेला हा जनसमुदाय होता। हजारोंच्या संख्येने आला। कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही इथं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे। एकंदरीत आपण ज्या पद्धतीने आता आंदोलन करतात आपल्या पक्षाच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे त्या पद्धतीने त्या जिल्ह्यात काम चालू आहे का? तुम्हाला काय वाटतंय? एक मी सांगू इच्छितो, आमच्याच पक्षाच्या विरोधात आंदोलन नसून हे आंदोलन पक्षामधील असलेल्या पक्षाविरोधी काम करणाऱ्या शक्तींच्या विरोधातील हे आंदोलन आहे। हे विखे जनता पार्टीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने उठवलेला आवाज आहे। फक्त कोपरगावातच नाही तर नगर जिल्ह्यातून मला अनेक फोन आले, अनेक युवकांचे फोन आले, अनेक पिढ्या ज्यांच्या भारतीय जनता पार्टीत खपल्या त्यांना डावलून या ठिकाणी सगळे विखे जनता पार्टीचे पदाधिकारी नेमणूक झालेले आहे। शिर्डीमधले देखील तीच परिस्थिती आहे। नगर, कोपरगाव, राहता सगळ्या जिल्ह्यामध्ये अकोल्यापासून संगमनेरपासून तीच परिस्थिती आहे। म्हणून हे पक्षविरोधी नसून हे विखे पाटलांच्या गळचेपी धोरणाविरोधी, तसंच आशुतोष काळे जे मूग गिळून त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातील दलितांवर होत असलेल्या अन्यायावर काही ब्रश शब्द काढत नाही, कारण की त्यांनी त्यांची जागिरी स्वीकारलेली आहे। त्यांनी विखेंनी त्यांची गॅरंटी घेतलेली असल्यामुळे आशुतोष काळेंचाही निषेध करतो या निमित्ताने आणि पालकमंत्री आणि सुजय विखेंचाही या निमित्ताने निषेध करतो। माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण भाषणादरम्यान एक सांगितलं की उद्या जर वेळ पडली तर आपण राहत्यामधून देखील उमेदवारी करू, या विरोधात लढू। जेव्हा एका अपेक्षाने आशेने तुमच्याकडे सरपंच, तुमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, सवंगडी तुमच्याकडे येतात,
आणि तुम्ही त्यांच्या प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चे काढता, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटता, त्यांची विनंती करता, त्यांना मागणी करता प्रश्न सुटावे म्हणून वरिष्ठांना आपण सांगतो, आणि तरी प्रश्न सुटत नसेल तर एखाद्या युवा नेतृत्वाकडून अपेक्षा काय आहे? मोर्चा काढणे, त्या पद्धतीने आवाहन केलं, अन्याय झालेले सगळे लोक उपस्थित झाले, मोर्चा काढला, वरिष्ठांना सांगितलं. आता याच्या पुढचं पाऊल जरी आमचं काम नाही झालं तर काय करणं अपेक्षित आहे? मूळ याच्यावर घाला घालणे, याच्या पलीकडे काही पर्याय नाही. आणि त्याच्यामुळं 30-30, 40-40 वर्ष जे सत्तेमध्ये राहिलेले आहे, संकुचित विचार न करता व्यापक विचार ठेवून ते ज्येष्ठ नेते आहे, त्यांनी आमच्यासारख्या युवकांच्या उलट सहकार्य केलं पाहिजे, ताकद उभी केली पाहिजे, कामं मार्गी लावले पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे. ते न करता की याचा कार्यक्रम कसा लावता येईल हे जर बघायचं धोरण ते घेत असतील तर राहत्या तालुक्यातील जनता देखील सुज्ञ आहे की कुठं काय चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही हार घालू देत नाही आणि तरी तुम्ही शब्द काढत नाही किंवा कार्यकर्त्यांना खडेबोल सुनवत नाही. याचा चुकीचा संदेश सगळ्याच शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांवर गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं जर हे असंच चाललं तर निश्चितपणाने जनता ही 30-30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं नेतृत्व करण्याची जरी वेळ आली तरी त्यांनी आग्रह धरला तरी मी करल, असंच मी या निमित्ताने आज सांगितलेलं आहे. एकंदरीत बघितलं की कशा पद्धतीने या ठिकाणी जनतेचा रोष जो आहे तो रोष आता उपळण्यास सुरुवात झाला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता या नेत्यांच्या विरोधात उभे राहायला सुरुवात झाले. आणि जर वेळ पडली तर क्षणाचाही विलंब न करता त्यांचं नेतृत्व करण्याचा एक जो शब्द आहे या ठिकाणी विवेक कोल्हे यांनी दिलाय. जय महाराष्ट्र न्यूज करता मी जय सावंत, शिर्डी, अहमदनगर.